नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. महाट्रान्सको अर्थात विद्युत पारेषण कंपनीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पदाचं नाव आहे लिपिक अर्थात निम्नस्तरीय लिपिक वित्त व लेखा. एकूण जागा आहेत 260. आता ही जाहिरात आल्यानंतर आपण ही जाहिरात विस्तृतपणे समजून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागांचं आरक्षण कसं आहे हे समजून घेणार आहोत. बीकॉम झाला असेल तर हा फॉर्म भरता येईल. चला मग आता आपण हे आरक्षण समजून घेऊया. या ठिकाणी एकूण पद किती आहेत? 260 पद आहेत. लक्षात घ्या. या 260 पदांपैकी पहिली कॅटेगरी आहे एससी, दुसरी आहे एसटी, तिसरी आहे एनटी ए, नंतर एनटी बी, सी, डी, एसबीसी म्हणजे विशेष मागास वर्ग, ओबी इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी, एसीबीसी आहे हे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास, हे ईडब्ल्यूएस आहे आणि हे ओपन आहे. मग आता समजून घ्या. आता एसटीच्या जागा किती आहेत? टोटल 34 पैकी महिलांच्या 8 जागा आहेत आणि एसटी जनरलच्या 26 जागा आहेत. हे लक्षात घ्या. मग आता एसटी माजी सैनिक, एसटी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू यांना जागा नाही आहेत का? तर असं म्हणायचं नाही. जागा आहे ना. कुठे जागा आहे? तर हे एसटी जनरल 26 मध्ये सगळे येतात. लक्षात घ्या. त्यामुळे इथे तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. मग आता एक जस्ट उदाहरण देतो, मग बाकी एका उदाहरणावरून तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीचं लक्षात येईल. आता एखादी एससी कॅटेगरीतली मुलगी आहे, ती असं म्हणेल की सर आम्हाला तर 8च जागा आहे टोटल 260 पैकी, तर असं म्हणायचं का? मग तर नाही. तर ही जी एससीची महिला आहे हिला कुठे कुठे फाईट करता येते, कुठून कुठून सिलेक्शन घेता येईल ते लक्षात घ्या. ही एससी महिला ह्या 8 जागा तर आहेतच, प्लस ह्या एसटी जनरलच्या 26 जागा आहेत. त्यानंतर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आता ओपनच्या महिलांसाठी ह्या 16 जागा आहेत. लक्षात घ्या. त्यानंतर ओपन जनरलच्या पुन्हा ह्या 40 जागा आहेत. म्हणजे एसटीच्या महिलेला एससी महिला, एसटी जनरल, एससी ओपनची महिला, ओपनच्या महिला आणि ओपन जनरल ह्या एवढ्या ठिकाणावरून फाईट करता येते, एवढ्या ठिकाणावरून पोस्ट घेता येते. आता यांची जर आपण बेरीज केली तर 6 1 6 6 2 12 12 8 20 7 2 2 2 4 5 आणि 4 9 म्हणजे ही एससीची जी महिला आहे, ही एससीची महिला ह्या 90 ठिकाणाहून आपलं सिलेक्शन घेऊ शकते. ह्या 90 जागा आहेत तिला. हे लक्षात घ्या. आता याच्यावरून तुमचं लक्षात आलं असेल. आता उदाहरणार्थ एखादा आता माजी सैनिक असेल, तो जर म्हणत असेल की सर माजी सैनिकाला तर जागाच नाहीये, तर असं नाहीये. माजी सैनिक तुम्ही एससी मध्ये असाल तर ह्या एससी जनरलच्या 26 जागा तुमच्यासाठीच आहेत. ह्या सगळ्यांसाठी असतात. एससी जे एससी मध्ये येतात त्या सगळ्यांसाठीच. आता प्लस ह्या 26 जागा अधिक ह्या ओपनच्या 40 जागा आहेत. 26 अधिक 40 आणि प्लस ह्या 2 जागा आहेत ओपन कॅटेगरीमध्ये माजी सैनिकांसाठी. म्हणजे ह्या 26 अधिक ह्या 40 अधिक ह्या 2 एवढ्या जागेतनं फाईट ह्या माजी सैनिकाला करता येईल. हे लक्षात घ्या. चला आता जाऊया आपण पुढे. आता जर आपण एसटीचं पाहिलं तर एसटीच्या महिलेला 1 जागा आहे आणि एसटी जनरल 28 अशा टोटल 29 जागा आहे. एनटी ए चा विचार केला तर एनटी ए जनरलच्या 22 जागा आहेत, टोटल 22 आहेत. एनटी बी च्या जनरलच्या 11 जागा आहेत, टोटल 11 जागा आहेत. एनटी सी च्या 6 जागा आहेत, जनरलच्या 6 जागा आहेत. एनटी डी जनरलच्या 3 जागा आहेत, टोटल पण 3च जागा आहेत. एसबीसी जनरलची 1च जागा आहे, टोटल पण 1च आहे. ओबीसीच्या टोटल महिलांसाठी 14 आणि ओबीसी जनरलच्या 31 अशा टोटल 45 जागा आहेत. एसीबीसीच्या महिलांसाठी 2 आहेत आणि जनरलला 27 अशा टोटल 29 जागा आहेत. ईडब्ल्यूएस ला महिलेला 1 आणि ईडब्ल्यूएस जनरलला 21 अशा टोटल 22 जागा आहेत. ओपन कॅटेगरीला महिलांसाठी 16 आहे, माजी सैनिकांना 2 आहे आणि ओपन जनरलच्या 40 अशा टोटल 58 जागा आहेत. एकूण जागांचा विचार केला तर एकूण जागा आहेत 260. ह्या 260 व्यतिरिक्त जे दिव्यांग कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा 18 जागा ह्या वेगळ्या आहेत. लक्षात घ्या. तर हे होतं जागांचं आरक्षण. तेव्हा हे जागांचं आरक्षण आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला हे सगळं समजलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी बीकॉम झालेलं पाहिजे, MSc झालेली पाहिजे तर तुम्हाला हा फॉर्म भरता येईल. ऑनलाईन अर्ज कधी करायचा आहे तर अजून लिंक ओपन झालेली नाही. आज किंवा उद्या लिंक ओपन होईल. लिंक ओपन झाली की ती अपडेट तुम्हाला देतो. फॉर्म कसा भरावा यावरती पण एक व्हिडिओ तुम्हाला मी देतो, मगच फॉर्म भरा. या विद्युत पारेषण अर्थात महाट्रान्सकोसाठी इग्नाइट अकॅडमीची रेकॉर्डेड बॅच आहे नॉन टेक्निकल साठी. जे अकाउंटचा सिलेबस सोडला तर बाकी जो सिलेबस आहे त्या सिलेबसची आपली ही बॅच आहे. अकाउंटची पण बॅच आपली लवकरच चालू होते. ही जी बॅच आहे या बॅचवरती 50% डिस्काउंट आहे. 599 रुपये फक्त फी आहे या बॅचची. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे किती वेळा 1 वर्षापर्यंत लेक्चर बघता येतील. टॉपिक नुसार PDF स्वरूपात नोट्स आहेत. टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे. महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक या बॅच मध्ये आहेत. बेसिक टू ऍडव्हान्स
सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करायचा आहे. बीकॉमच्या बेसवरती ही पदं आहेत, तेव्हा या पदांसाठी कॉम्पिटिशन कमी असणार आहे. चांगली संधी आहे, या संधीचं सोनं करा. काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या सोबत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थांबूया. धन्यवाद.